नमस्कार, मी लाघवी ओम सावंत विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। 2023 हे वर्ष सरत आलंय आणि सगळ्यांनाच चाहूल लागली आहे 2024 या वर्षाची। पण 2024 हे वर्ष मात्र निवडणुकांचं वर्ष आहे आणि याकरता सजग नागरिक म्हणून जागृत राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे मतदार राजा जागरूक हो याकरता एक विशेष कार्यक्रम लोकशाही मराठी घेऊन तुमच्या भेटीला आलेला आहे आणि या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अप्पर मुख्य सचिव मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर। सर नमस्कार, तुमचे या कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार, धन्यवाद। सरांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया। श्रीकांत देशपांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र केडरच्या 1991च्या तुकडीचे अधिकारी। फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला। यासोबतच ते राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुद्धा आहेत। आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या पलीकडे त्यांनी अशांततेच्या अधीन नागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि दक्षिण सुदान प्रजासत्ताकमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी सेवक म्हणून सुद्धा उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे। सर, तुमचं पुन्हा एकदा लोकशाही मराठीमध्ये स्वागत करते। धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजा जागरूक हो, कारण 2024 हे निवडणुकांचं वर्ष आणि 27 ऑक्टोबरला आता आपली प्रारूप यादी सुद्धा एकूणच मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या मतदार यादीचं अद्ययावतकरण किंवा शुद्धीकरण म्हणूया आपण हे करण्याकरता 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर असा कालावधी आहे। पण मुळात अद्ययावतकरण म्हणजे काय, ही प्रक्रिया नेमकी कशी असते, नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा यात समावेश असतो हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण आपण दरवर्षी करतो, पण या अद्ययावतीकरणाला फार महत्त्व एवढ्यासाठी आहे की पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, लोकसभेच्या आहेत, विधानसभेच्या पण आहेत। त्यामुळे ह्या मतदार याद्या जेवढ्या शुद्ध अचूक ती गोष्ट फार महत्त्वाची आहे, म्हणून ह्या अद्ययावतीकरणाला महत्त्व आहे। आता 27 ऑक्टोबरला आम्ही जो मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्याला आपण प्रारूप मतदार याद्या म्हणतो। तर ते करण्यापूर्वी आपण मतदार याद्याचं शुद्धीकरण केलं, त्यातले मतदार जे मयत आहेत, कायम सोडून गेलेले आहेत, ते आपण वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आणि काही मतदार केंद्राचं पण आपण सुसूत्रीकरण केलं की शहरी भागामध्ये आपण काही मतदान केंद्र अगदी हाऊसिंग सोसायटीमध्ये शिफ्ट केलेली आहेत। त्यामुळे हे केल्यानंतर 27 ऑक्टोबरला जी यादी प्रसिद्ध झाली तेव्हापासून अद्ययावतीकरणाची खरी प्रक्रिया सुरू होते आणि 9 डिसेंबरपर्यंत आपल्याला दावे आणि हरकतीसाठी हा पिरियड ठेवलेला आहे। म्हणजे कुणाला या यादीमध्ये नाव राहिलं असेल तर त्याचं नाव नोंदवण्यासाठी हा कालावधी आहे, किंवा एखादा तपशील बरोबर नसेल तर तो तपशील बदलण्यासाठी सुद्धा ही संधी आहे। त्यामुळं 9 डिसेंबरपर्यंतची जी महत्त्वाचा हा पिरियड आहे त्याच्यामध्ये नागरिकांना एक संधी चांगली प्राप्त करून दिलेली आहे की त्यांनी त्याचं नाव आहे की नाही तपासून, नसेल तर त्याच्यामध्ये मतदार म्हणून नोंदणी करणे, त्यासाठीचा हा काळ आहे। आणि मग 26 डिसेंबरपर्यंत आम्ही जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर निर्णय घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर ही अंतिम यादी आपण 5 जानेवारीला प्रसिद्ध करणार आहोत। अशा पद्धतीचं ही संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम आहे। आताच तुम्ही उल्लेख केला की नाव तपासणं गरजेचं आहे। मुळात मतदाराला मतदार यादीत नाव तपासणं हे आवश्यकच आहे का? आणि यालाच जोडून एक मुद्दा आहे की लोकसभा असू दे किंवा विधानसभेकरता हे एकदाच नाव आपण देत असतो किंवा नोंदवावं लागत असतं। अशावेळी दरवर्षी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे का? नाही, अगदी खरं आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे एवढ्या कारणासाठी की आपल्याला मतदानाचा जो अधिकार प्राप्त होतो तो तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याच्यावर आहे। तुमच्याकडे वोटिंग आयडेंटिटी कार्ड कदाचित असेल सुद्धा, परंतु जर मतदार यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही। त्यामुळे मतदान करण्यासाठी आपलं नाव आहे की नाही हे सुनिश्चित करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला एखाद्या मतदार केंद्रावरची मतदारांची संख्या वाढते, म्हणजे ती 1500च्या वर जाते आणि 1500च्या वर गेली की मग आम्ही त्याचं विभाजन करतो किंवा काही मतदार शेजारच्या मतदान केंद्रामध्ये आपण देतो। त्यामुळे अशी परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते की एखादा मतदार त्या पोलिंग स्टेशनवर येतो,
कारण तो पूर्वी तिथंच त्यांनी मतदान केलेलं असतं आणि मग तो म्हणतो की माझं इथं पूर्वी मी मतदान केलेलं आहे आणि माझ्याकडे मतदानाचं कार्ड आहे आणि ह्या यादीमध्ये माझं नाव कसं नाही, तुम्ही मला मतदानाचे वंचित करत आहात. पण त्याला हे माहीत नसतं की त्याचं नाव शेजारच्या दुसऱ्या मतदान केंद्रावर आहे. खरंय. आणि म्हणून आपलं नाव आहे की नाही जसं पाहणं महत्त्वाचं आहे, तसं ते कुठल्या मतदान केंद्रावर नाव आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि हे पाहण्यासाठी अतिशय सोपी पद्धती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेली आहे. आणि सोपी पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही हे पाहू शकता की आपलं नाव आहे की नाही. तोच मुद्दा मला विचारायचा आहे की जर तुमचं नाव आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर मात्र प्रत्येक वेळी कार्यालयातच येणं गरजेचं आहे की ऑनलाईन सुद्धा सुविधा उपलब्ध आहे? कार्यालयात जायची काही गरज नाही, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यातला एक मोड जो आहे तो तुम्ही जर मोबाईल धारक असाल आणि आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात आहे. तर व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे जे इलेक्शन कमिशनने डेव्हलप केलेलं आहे ते ॲप जर तुम्ही मोबाईलवर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तपासण्याची सुविधा आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमच्याकडे जर ते कार्ड असेल तर त्या कार्डला एपिक नंबर असतो, आयडेंटिटी कार्ड त्याचा नंबर. तो जर नंबर तुम्ही त्याच्यामध्ये भरला तरी तुम्हाला त्याचे तपशील सगळा त्या नावाचा येतो. किंवा ते जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला तो माहीत नसेल तर तुमचा तपशील जो आहे नावाचा, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, नंतर राज्य, जिल्हा, एवढी जुजबी जर माहिती त्याच्यामध्ये जर भरली तरीसुद्धा तुमचा त्या नावाचा पूर्ण तपशील येतो. त्यामुळे हा तपशील भरल्यानंतर जर तपशीलमध्ये तुमचं ते नाव असेल तर तुम्हाला खात्री पडते की माझं नाव आहे. खरंय. आणि त्याच वेळेला त्याचा तपशील सगळा दिलेला असतो. म्हणजे तुमचा पर्सनल तपशील असतो किंवा तुमचं पोलिंग स्टेशन, त्याचा पत्ता असतो. त्यामुळं आपलं नाव कुठल्या पोलिंग स्टेशनला आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये कळतं. आणि दुसरं एक आहे की आमचं व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल आहे आणि voters.eci.government.gov.in ही वेबसाईट आहे. तिथंसुद्धा तुम्ही तुमचं नाव शोधण्याचा पर्याय देऊ शकता. आणि तिथे खरं म्हणजे ज्या लोकांनी आपला मोबाईल नंबर नोंद केलेला आहे तर त्यांनासुद्धा मोबाईल नंबर जरी नुसता टाकला तुम्ही तरी तुमचं नाव आहे की नाही त्याच्यामध्ये कळतं आणि त्याचा तपशील कळतो. अच्छा, इतकं सोयीस्कर, इतकं सोपं इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं हे प्रत्येकाला करणं शक्य आहे आणि आपलं नाव आहे की नाही पाहणं एकदम शक्य आहे. अगदी आपण प्रेक्षकांना सांगूया, आपण जेव्हा मी या सगळ्याविषयी संवाद साधतोय, सर जेव्हा या सगळ्याविषयी प्रक्रिया सांगतायत तेव्हा मात्र तुम्हाला टी-व्ही स्क्रीनवर डाव्या बाजूला नेमकं हे कसं करायचं त्याची देखील पद्धत दिली जाते. त्यामुळे ते देखील तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. सर, आता सध्याच्या याद्या, नव्या प्रारूप याद्या ज्या आहेत त्याचं अद्ययावतीकरण सुरू आहे, शुद्धीकरण सुरू आहे. या याद्यांतर्गत नव्या मतदारांना सुद्धा जर नोंदणी करायची असेल तर मात्र अनेकांना प्रश्न आहे की आपल्याला 18 वर्ष नेमक्या कोणत्या महिन्यात पूर्ण होतात, कुठल्या तारखेला ते पूर्ण होतं, या संदर्भात बरेच संभ्रम आहेत. मग त्याविषयी नेमकं काय सांगाल? खरं आहे, म्हणजे मतदार ह्याची पात्रता अशी आहे की तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. आणि 18 वर्ष कुठल्या तारखेला पूर्ण झाले त्याला क्वालिफाईंग डेट म्हणतो. आणि दरवर्षी ही क्वालिफाईंग डेट आपण त्या वर्षाच्या जानेवारीमध्ये ठेवतो. 1 जानेवारी, आता सध्याचे जो अद्ययावतीकरण चालू आहे त्याची तारीख आहे 1 जानेवारी 24. मग 1 जानेवारी 24 या तारखेला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण होत आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येतात आणि आपलं नाव नोंदणी करता येतं. आता पूर्वी कसं होतं की क्वालिफाईंग डेट एकच असायची 1 जानेवारी, परंतु आता याच्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत आणि त्यांनी मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक तिमाहीला क्वालिफाईंग डेट आता आहे. म्हणजे 1 जानेवारी जशी आत्ता आपण त्याचे काम चालू आहे तसंच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 या दिवशी ज्यांचं 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांनासुद्धा आपल्याला अर्ज आत्ता भरता येतो. आणि हा ॲडव्हान्स अर्ज भरून फक्त त्या वेळेला आपण ते प्रोसेस करतो. म्हणजे एप्रिलमध्ये प्रोसेस करतो, काही जुलैमध्ये करतो आणि ऑक्टोबरमध्ये करतो. त्यामुळं 17 वर्ष झाल्यानंतर केवळ 18 वर्ष पूर्ण व्हायची वाट पाहायची सुद्धा गरज नाही. त्यामुळं 1 ऑक्टोबर 24 या दिनांकाला ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेले आहे त्या सगळ्यांना आपला ॲडव्हान्स फॉर्म भरता येतो. त्यामुळे माझं या निमित्तानं आव्हान आहे की सगळ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपला ॲडव्हान्स रजिस्ट्रेशनसाठी अर्ज
मोठ्या प्रमाणात भरावेत. खरंय. पण मतदार नोंदणी करण्याकरता, नाव नोंदवण्याकरता मग आताच आपण उल्लेख सुद्धा केला की ऑनलाईन पण ही सुविधा उपलब्ध आहे, ऑफलाईन सुद्धा आहे. पण कागदपत्र नेमकी कुठली लागतात, त्याची जुळवाजुळव करणं हे मोठं एक काम असतं, एक दिव्य असतं. ही कागदपत्र नेमकी कोणकोणती असणं गरजेचं आहे? आता ही 6 नंबरचा फॉर्म भरायची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. जसं मी व्होटर्स हेल्पलाईन ॲप तुम्हाला सांगितलं, किंवा व्होटर्स पोर्टल जे आहे voters.eci.gov.in इथे जाऊनसुद्धा आपण अर्ज भरू शकतो. ह्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते 2च महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. पहिलं म्हणजे तुमच्या वयाचा पुरावा, जेणेकरून तुम्ही 18 वर्षाचे पूर्ण होत आहेत किंवा त्या तिमाहीला तुम्ही 18 वर्षे पूर्ण होणार आहे याच्यासाठीचा तो पुरावा असतो, वयाचा पुरावा. आणि दुसरं तुम्ही जिथं राहता तर तिथल्या निवासाचा पुरावा. आता याच्यासाठी सुद्धा इलेक्शन कमिशननी खूप मोठे पर्याय दिलेले आहेत की आता समजा वयाचा दाखला जर तुम्हाला पुरावा असेल तर तुमच्या पासपोर्टवर असतो, किंवा तो आधार कार्डवर असतो, किंवा शाळेचा जो दाखला असतो, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, पॅन कार्ड किंवा असे अनेक डॉक्युमेंट्स आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईस आहे की तुम्ही कुठलेही त्याच्यामधले सिलेक्ट करू शकता आणि ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. परंतु तुमच्याकडे ह्याच्यातलं कुठलंही डॉक्युमेंट जर नसेल त्यावेळेला, तरीसुद्धा तुमच्याकडं जे उपलब्ध आहे की ज्याच्या आधारे तुम्ही असं म्हणू शकता की माझं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मी क्वालिफाय होतो, ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता, ते अटॅच करू शकता. आणि निवासाचा जो पुरावा आहे त्याच्यासाठी सुद्धा बनेक पर्याय दिलेले आहेत की जसं पासपोर्टवर तुमचा ॲड्रेस असतो, आधार कार्डवर ॲड्रेस असतो, किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहेत जसं रेव्हेन्यूचा एखादा रेकॉर्ड आहे त्याच्यावर तुमचं ॲड्रेस असतो. तर असे कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही त्या पर्यायामधून निवडू शकता. परंतु ह्याच्यातलं कुठलेही उपलब्ध नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्याकडं इतर जे डॉक्युमेंट्स आहे, समजा राशन कार्ड आहे त्याच्यावर तुमचा पत्ता आहे, किंवा तुम्हाला एखादं पोस्टकार्ड आलेलं आहे पोस्टल डिपार्टमेंटचं, किंवा स्पीड पोस्टने एखादं पत्र आलेलं आहे काय, तर त्याच्यावर तुमचा पत्ता लिहिलेला असतो. त्यामुळे असे कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडता येतात. असंख्य ऑप्शन्स आहेत. असंख्य भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यामुळं जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही देऊ शकता. अगदी ऑप्शन बरेच आहेत, बरेच पर्याय आहेत. फक्त जागरूकता दाखवणं तितकीच महत्त्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की आपलं मतदार यादीत नाव चुकतं, पत्ता चुकतो. अशा वेळी मात्र नेमकं काय करायचं? अर्थातच आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर आलेलो आहोत. तो मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगात या सगळ्या संदर्भात निवडणुकीकरता आपण जेव्हा एक जागृत नागरिक म्हणून तयार होत असतो किंवा या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात करत असतो, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की मतदार यादीतल्या नावात चूक असते, पत्त्यात चूक असते, ओळखपत्र बरोबर नसतं किंवा ते नसतंच, खराब झालेलं असतं. अशा वेळी मग आपल्यासमोर काय पर्याय आहेत? याला आपण ह्याची दुरुस्ती आपण म्हणू शकतो. याला दुरुस्ती की याच्यामध्ये अनेक भाग येतात आणि ह्या सगळ्या दुरुस्त्या आपण फॉर्म नंबर 8 हा भरून करू शकतो. आणि ते सुद्धा आपल्याला ऑनलाईन करता येतं. जसं मगाशी VHA वोटर्स हेल्पलाईन ॲपचं उदाहरण देऊन सांगितलं. तर याच्यामध्ये काय काय प्रकार असू शकतात की माझा पत्ता बदलला आहे, म्हणजे मी एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात गेलो आहे, किंवा एकाच मतदारसंघामध्ये पण एका पत्त्यावरून दुसऱ्या पत्त्यावर गेलेलो आहे. तर ह्याला आपण शिफ्टिंग ऑफ वोटर्स म्हणतो. तर शिफ्टिंग ऑफ वोटर्स हा एक आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतं. दुसरं म्हणजे काही तपशील आहे, तुमच्या नावामध्ये बदल आहे, वयामध्ये फरक आलेला आहे, पत्त्यामध्ये थोडीशी काहीतरी चूक झालेली आहे, पत्ता तोच आहे परंतु त्यामध्ये काही बदल करायचा आहे, तर पत्त्यामधला बदल किंवा इतर कुठलाही तपशील, असे तपशील तुम्ही सहजपणे बदलू शकतात. त्याच्यासाठी ती प्रोव्हिजन म्हणजे 8 नंबरचाच फॉर्म आहे. काही ठिकाणी जे आपले दिव्यांग आहेत की ज्यांना अपंगत्व आहे आणि अशा लोकांना चिन्हांकित करण्याची सोय आहे, म्हणजे ते आपल्या डेटाबेसमध्ये दाखवतात, मार्क करतात आणि त्याला आम्ही मार्किंग ऑफ द दिव्यांग असं म्हणतो. आणि हे मार्क केल्यानंतर फक्त इलेक्शन मशिनरीला ते कळतं की हे दिव्यांग आहेत. मग आम्ही त्यांच्यापर्यंत निवडणुकीच्या काळामध्ये पोहोचू शकतो. अच्छा. आणि त्यांना ज्या सुविधा आहेत जसं व्हीलचेअर आहे, ट्रान्सपोर्ट आहे, व्हॉलेंटियर्स आहेत, ह्या आम्ही त्यांना तिची मदत देऊ शकतो. आणि आता इलेक्शन कमिशनने आता असं केलेलं आहे की ज्यांचं दिव्यांगत्व 40% जास्त आहे आणि त्यांना घरातून बाहेर येऊ शकत नाहीत, अशांना त्यांच्या घरामध्ये आम्ही बूथ तयार करतो. अरे वा. आणि घरामधून त्यांना ती सुविधा दिलेली आहे.
त्यामुळे घरातून ते मतदान करू शकतात, अशा पद्धतीची सुविधा दिलेली आहे. त्यामुळं दिव्यांगत्व हे मतदानाच्या कुठल्याही आड येणार नाही अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे तुम्ही सांगितलं की माझं कार्ड हरवले किंवा जळून गेले किंवा ते इतकं खराब झालेलं आहे की त्यात फोटो दिसतच नाही, तर तो सुद्धा आपल्याला बदलता येतो. तर हे सगळ्यासाठी फॉर्म नंबर 8 त्याच्यामध्ये रिलेव्हंट सेक्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि तेवढी माहिती भरा आणि जी तुम्ही बदल करताय त्याचं सपोर्टिंग कुठलंही डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही त्याला अटॅच करा. मगाशी आपण चर्चा करताना तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे असंख्य पर्याय आहेत नावांसाठी, तुम्ही राहत असलेल्या मूळ पत्त्यासाठी किंवा इतर कॉन्टॅक्टसाठी म्हणून. पण माझ्याकडे जर काहीच नसेल, माझ्याकडे ओळखपत्रच नसेल, माझ्याकडे पत्त्यासंदर्भात काही पुरावा नसेल, तर मग माझ्यासमोर काय पर्याय? पण मला मतदान करायचं आहे, मला माझा हक्क बजावायचा आहे, पण माझ्या हाती काहीच कागदपत्र नाही आहेत. नाही, ही गोष्ट इलेक्शन कमिशनने सुद्धा अतिशय गंभीरपणे घेतलेली आहे. आणि काही जे विशिष्ट वर्ग आहेत की जसं बेघर आहे, तर ते बेघर व्यक्तीच्या पाशी काहीच नसतं, त्याचे कुठलेच पुरावे नसतात. किंवा तृतीयपंथीय समाज आहेत त्याच्यातले जे लोक आहेत त्यांच्याकडे पण बहुतेक वेळेला काहीच कुठलेही डॉक्युमेंट नसतात. किंवा सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नसतात. यांच्याकडे कुठली समजा डॉक्युमेंट असतील तर ठीकच आहे, पण अजिबातच कुठलं डॉक्युमेंट नसेल तर कुठलेही डॉक्युमेंट शिवाय सुद्धा त्यांना मतदार नोंदणी आपल्याला करता येते. आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्याकडून एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरून घ्यायचा असतो, ज्याला आपण स्वघोषणापत्र म्हणतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर करायचं की माझं नाव अमुक अमुक आहे, माझा वय अमुक अमुक आहे आणि मी ह्या पत्त्यावर राहते किंवा राहतो, एवढंच फक्त करायचं आणि तिने सही करायची. आणि मग आमचा जो BLO असतो, बूथ लेवल ऑफिसर असतो, तो त्या दिलेल्या पत्त्यावर जातो, त्याची खात्री करतो की खरंच इथे राहतो का, आणि जर राहत असेल तर तसा अहवाल देतो आणि त्या अहवालाच्या आधारावर आपण त्यांची मतदान नोंदणी करू शकतो. इतकं सोपं झालेलं आहे, तुम्हाला फक्त तिथपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. म्हणजे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये सर्वसमावेशकता जी आहे त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन फार आग्रही आहे. त्यामुळं हे जे पेरिफेरीवरचे जे घटक आहेत ते या प्रवाहात कसे येतील, त्यांच्यामधले ज्या काय अडचणी आहेत त्या कशा दूर केल्या जातील याच्याकडं त्यांचा फार मोठा कटाक्ष आहे. मध्यंतरी सर बातम्या बऱ्याचदा प्रसिद्ध झालेल्या होत्या की तरुणांचा मतदार यादीतला सहभाग हा तुलनेनं कमी होताना दिसतोय. अशा नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता तुमच्या कार्यालयाकडून काय प्रयत्न होत आहेत? खरं म्हणजे हा एक मोठा चिंतेचा आणि आव्हानात्मक विषय आहे. जे तरुणांची उदासीनता आणि अर्बन अपत्ती ज्याला म्हणतो, शहरी भागातले लोक ह्याच्यामध्ये उदासीन आहे, हे दोन मोठे चॅलेंजेस इलेक्शन कमिशन पुढे आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 18 आणि 19 हा वयोजर गट धरला आपण तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजची जी संख्या आहे त्याच्यामध्ये 47 लाख असे यूथ आहेत. परंतु मतदार यादीमध्ये फक्त 3.5 लाख आहेत. म्हणजे 90% हे मतदार यादीमध्येच नाहीत, म्हणजे त्याच्या प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. तीच गोष्ट जर 20 ते 29 हा वयोगट घेतला तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं लोकसंख्येतलं प्रमाण साधारणतः 3.5 कोटी आहे. पण मतदार यादीमध्ये 2.5 कोटी आहेत, म्हणजे 1 कोटी ह्याच्याही बाहेर आहेत. म्हणजे एका बाजूला आपण तरुणांचा देश म्हणतो आणि ते लोकशाहीच्या ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या बाहेर आहेत, ही काही बरोबर गोष्ट नाही. म्हणून आम्ही जाणीवपूर्वक असे प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रो लिटरसी क्लब, निवडणूक साक्षरता मंडळ हे स्थापना करण्याचे प्रयत्न करतो. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्यामध्ये ही जनजागृती, लोकशाही मूल्ये याच्याबद्दल थोडंसं आपण कार्यक्रम घेतो. खरं म्हणजे विद्यापीठं, शाळा, कॉलेजेस ह्या खरं म्हणजे लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये देण्याचे एक चांगलं औपचारिक एक संस्था आहे. आणि म्हणून त्यांचा सहभाग याच्यामध्ये जास्त राहावा म्हणून आम्ही प्रत्येक शाळे, कॉलेजेसमध्ये कॅम्प्स घेतो, रजिस्ट्रेशनचे कॅम्प्स घेतो. आणि या निमित्ताने सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजला माझं एक आव्हान राहील की त्यांनी याच्यामध्ये मोठा पुढाकार घ्यावा आणि आपल्या शाळेतला, कॉलेजमधला जो एलिजिबल आहे विद्यार्थी तो याच्यापासून वंचित होणार नाही यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांना सगळा सपोर्ट जी आमची इलेक्शन मशिनरी आहे ती त्यांना देईल. पण आपल्या कॉलेजमधला एकही मुलगा वोटर लिस्टमधनं वंचित राहिला असं होऊ नये. अशा पद्धतीचं जर काम आपण करू शकलो तर निश्चितपणे आपण तो ॲड्रेस करू शकतो.
अगदी मी सुरुवातीला जसा उल्लेख केला की 2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. त्या दृष्टिकोनातून अगदी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आमच्या माध्यमातून काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन कमिशननी ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया फार सुलभ केलेली आहे. त्याचा वापर करावा. व्होटर्स हेल्पलाईन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि आपलं नाव आहे की नाही हे तपासा. जर नाव नसेल तर 6 नंबरचा फॉर्म ऑनलाईन तुम्ही भरू शकता आणि त्याच्यामध्ये जर तपशीलमध्ये दुरुस्ती असतील तर दुरुस्त्या तुम्ही करून घ्या. परंतु आपला मताधिकार हे करण्यासाठी आग्रही राहा आणि एक जागरूक मतदार म्हणून या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. हे एक महत्त्वाचं आव्हान या निमित्ताने मला करायचं आहे. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. 2024 हे वर्ष सातत्यानं उल्लेख केला जातोय. हे वर्ष निवडणुकांचं आहे, म्हणजेच मतदाराचा हक्क बजावण्याचं आहे. तुम्हा आम्हा हक्क बजावण्याचं हे वर्ष आहे आणि त्यामुळे आपला जर हक्क बजावायचा असेल तर मात्र तितकंच जागृत राहणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा मतदार राजा जागा हो आणि आपल्या या सगळ्या निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग सुद्धा नोंदवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास या सगळ्या चर्चेत इथंच थांबतोय. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.